जेच राहील चिरवली संघाला. सध्या टॉस पुन्हा एकदा लाऊडली अपील. पाठीमागे नॉन स्टॉपला निघून चाललाय बॉल अगदी स्टॉपला आणि इथून 4 धाबा. पहिला चौकार आलाय. वेगवान बॉल होता. फक्त बॅटची लिडिंग एज लागली. कॅचची संधी होती परंतु फ्लाय स्लिप आणि थर्डमॅनचा फिल्डर. चला बॉल द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या माध्यमातून थोडंसं कॉम्बिनेशन चुकलं गेलं आणि हा चौकार येताना पाहायला मिळतोय नॉन स्टॉपला. 4 इथे अकाउंट ओपन झालाय चिरवली संघाच्या बाजूनं. 2 बॉलचा खेळ संपन्न इथून होताना पाहायला मिळेल. सेकंड राऊंडची सेकंड मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगली स्पर्धा सध्या तुम्ही अनुभवताय. स्वर्गीय जनाबाई इलम स्मृती चषक 2026 हे पर्व तुम्हाला पाहायला मिळतोय आणि मागच्याही वर्षी चांगल्या पद्धतीनं ही स्पर्धा मात्र संपन्न झाली आणि विशेष करून या स्पर्धेमध्ये पाहिलं मागील वर्षामध्ये 38 सर्कलला LED नव्हती परंतु या वर्षी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला आणि 38 सर्कल जर पाहिलं तर LED लाईट यांच्या माध्यमातून तुम्हाला सध्या पाहायला मिळते. यावेळीचा बॉल शॉर्ट टर्म पुल सक्सेसफुल पाहायला मिळेल का? फिल्डर आता इथून होतील दर्शक आणि दर्शक होतील आता इथून फिल्डर, कारण की बॉल आउट ऑफ द पार. विश्वनाथ यांच्या बॅटमधना हा आलेला पहिला तडाखा. मॅक्सिमम 6 धाबा षटकार. या 6च्या मदतीनं टीमची धाव संख्या पाहिली तर टोटल 10 धाबा सध्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळतील. हाय स्कोर ज्या संघाचा असेल त्याला बाय दिलं जाईल परंतु आता इथे गोलंदाजाला टार्गेट केला जातोय. सेकंड ओव्हर दी रोप पॅरल 6 धाबा आणखीन जोडाव्या लागतील. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीनं टीमची धाव संख्या पाहिली तर विदाउट लॉस 16 धाबा सध्या धाव फलकावर पाहायला मिळतील. विश्वनाथ सध्या चांगली बॅटिंग करतोय परंतु इथून फिल्डिंग डिपार्टमेंटला देखील रोखणं फार गरजेचं राहील. पहिला षटक राऊंड द विकेटनं. शॉर्ट प्लेनचा बॉल बराच उंच हा बॉल उडालाय. आशाभूत नजरेनं सध्या विश्वनाथ देखील पाहतील कारण की टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स नक्कीच झालाय. त्यामध्ये फलंदाज सध्या चुकले गेलेत. विश्वनाथ डॉट बॉल निघाला जातोय आणि पहिल्या षटकामध्ये कितपत धावेंचं टार्गेट सध्या रचलं जाईल या मॅनेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. हा बॉल स्ट्रेट फॉरवर्ड केलाय. समालोचन कक्षाला मानवंदना देणारा अगदी पाहायला गेलं तर कॉमेंट्री बॉक्समध्ये हा चौकार येताना पाहायला मिळतोय आणि 4च्या मदतीनं टीमची धाव संख्या 20. पहिला ओव्हरचा खेळ झालाय संपन्न. पहिल्याच ओव्हरमध्ये पाहिलं तर 20 धावा आल्यात आणि नेक्स्ट ओव्हरला सुरुवात होईल. गोलंदाज पाहिलं तर शेखर असतील गोलंदाजी मार्कवर इन ॲक्शन मध्ये. एक चांगले बँचो मास्टर परंतु सध्या गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये त्यांना तुम्ही पाहू शकता. समोर पाहिलं तर लेफ्टी बॅटर दीपक ऑन स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल. 20 धावा पहिल्या ओव्हरच्या खेळीनंतर आणि आई बॉल आला स्लॉट मध्ये. आता जाईल पार्किंग प्लॉट मध्ये. दीपकनं पहिलाच बॉल फेस करत असताना प्रकाशित केलंय ते चिरवली संघाला आणि ठोकलाय इथे पहिला षटकार आणि टीमची धाव संख्या इथून 6 पुढे जात असताना 26 धावा सध्या धाव फलकावर पाहायला मिळतील. मागच्या मॅच मध्ये पाहिलं तर 40 धावा आय थिंक झाल्या होत्या आणि ज्या संघाचा हाय स्कोर असेल त्या संघाला सेकंड राऊंड मध्ये देखील बाय दिलं जाईल. हा बॉल शपलवून मारण्याचा प्रयत्न होता. पूर्णपणे पाहिलं तर इष्ट्या दाखवल्या होत्या परंतु चांगला बॉल सध्या आता इथून रिलीज करताना पाहायला मिळेल. गोलंदाज वेग तेवढं नव्हतं परंतु अचूक लेंथवर या बॉलला रिलीज केला आणि सध्या पाहिलं तर डॉट बॉल निघून चाललाय. टीमची धावसंख्या 26 आहे. सेकंड ओव्हर सध्या प्रगती पातावर तुम्हाला पाहायला मिळतोय. फिल्डिंग करणारा संघ पाहिलं तर कुरुंगलीवाडी संघ पाहायला मिळतोय. दूरवरचा प्रवास करून
इथपर्यंत पोहोचल्यात. बॅटची लिडिंग एज लागली आहे. रिस्की धाव सध्या घेतली जाईल. फ्लाइंग स्लिपला बॉल स्टॉप केला गेलाय, परंतु एक धावेची संधी होती. एकाच्या मदतीनं टीमची धाव संख्या 27 वर जाऊन पोहोचेल. ज्या खेळाडूनं पहिल्या षटकामध्ये बिनबाद 20 धावा ठोकल्या होत्या, तोच विश्वनाथ सध्या ऑन स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल. चर्चेत आहे सध्या चिरवली संघ देखील, कारण की कानवल्याच्या मैदानावर तब्बल या संघानं पहिल्या क्रमांकाचा मानकरी राहिला होता चिरवली संघ, आणि सध्या चांगली केली राहिली आहे, परंतु कुरुंगलेवाडी संघाला देखील रोखावे लागेल. धावबींना बॉल चांगला इनसाइड आउटला गॅप आहे. डिपेस्ट्रा कव्हर कडे चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. बॉल आउट ऑफ द पार गेला असता जर तिथे चुकी जर फिल्डरच्या माध्यमातून घडली असती, परंतु इथून 2 धावा मात्र मोजाव्या लागतील आणि या 2च्या मदतीने टीमची धाव संख्या पाहिले तर जाऊन पोहोचेल टोटल 29 या आकड्यावर. 29 विदाउट लॉस चेरवली संघ सध्या बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. सेकंड ओव्हर चालू आहे. या षटकामध्ये पाहिले तर पहिल्याच बॉलवर षटकार आला होता, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर सिंगल पाहिले आणि आता दुहेरी धाव पाहायला मिळाली आहे. विश्वनाथ पुन्हा एकदा तयार. या ब्लेसला फटका फसला गेलाय. शॉट कव्हरला हा बॉल पकडला गेला. पहिला झटका टीम चेरवली संघाला. विश्वनाथ बॅक टू द डगआउट. गरजेचं होतं अंतिम ओव्हर, परंतु त्यांना मैदान आता सोडावं लागेल. नवीन फलंदाज पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. इथून नागेश ऑन स्ट्रायकिंगला पाहायला मिळतील. आणखीन एक चांगले खेळाडू आहेत आणि सध्या त्यांना 3ऱ्या क्रमांकावर पाठवलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये, परंतु कौतुक गोलंदाजाचंही करूया. कमालचा षटक मात्र इथे हातळला गेला आणि इथून पाहिलं तर विकेट नंतर डॉट बॉल. 2 ओव्हरचा खेळ झालाय संपन्न. टीमची धाव संख्या 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये चेरवली संघाची धाव संख्या 29. 29 धावा मात्र धाव फलकावर लागल्या जातील. आता इथून पाहिलं तर 6 बॉल शिल्लक असतील आणि त्या 6 बॉल्समध्ये कितपत धाबींचं टार्गेट बॅटिंग करत असताना चेरवली संघाच्या माध्यमातून उभारली जाईल, कारण की या संघाकडे गोलंदाजी देखील चांगली आणि चांगल्या धाव संख्येवर मी तर म्हणेन कुरुंगलेवाडी संघाला या धावा रोखाव्या लागतील आणि अंतिम षटक आणि अंतिम विश्वास आता कोणावर दाखवलं जाईल. स्लॉग ओव्हरचं अंतिम स्लॉगचं हे षटक आणि गोलंदाज सुनील तुम्हाला पाहायला मिळेल इन ॲक्शन मध्ये. 3ऱ्या क्रमांकावर गोलंदाजी साठी त्यांना नियुक्त केलं गेलं, परंतु 29 धावा मात्र धाव फलकावर लागल्यात. का 40च्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल इथून दीपक अँड नागेश पाहणं गरजेचं राहील. पहिलाच बॉल बॅटची रेस लागली. एष्ट्यांचा वेध घेतलाय आणि दोन्ही सलामीवीर आता डगआउट मध्ये परतताना पाहायला मिळतील. विश्वनाथ बाद झाले, नागेश दाखल झाले होते. डॉट बॉल झाले, त्यानंतर स्ट्राईक मिळाली दीपकला आणि बॅटची लिडिंग एज सरळ फर्निचर डिस्ट्रॉय. सेकंड विकेट डाऊन. तब्बल पाहिलं तर 6 रात्री ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. 6 रात्र सध्या तुम्हाला अनुभवायला मिळेल आणि कळंबोलीच्या क्रीडा नगरीमध्ये. चला मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुरेश, आपण कुठे असाल तर यायचा. चिंचवली टीमचा सुरेश, चला आपण कुठे असाल तर आपली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी राहिली आहे ते आपण घेऊन जायची आहे. ओहू याबलिसला फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटवर बॉल आला नाहीये. थोडीशी चूक केली यष्टी रक्षकानं. जिथे धाव नव्हती तिथे आता धाव मोजावी लागेल आणि टीमची धाव संख्या
30 धावा पाहायला मिळतील. टोटल 2 विकेट लॉस आहे. नागेश यांना किमान 40च्या पर्यंत पोहोचणं फार महत्वाचं राहील, कारण की सेकंड इनिंग मध्ये पाहिलं तर या धावा त्यांना डिफेन्स करायचे होते आणि सम्मानजनक स्कोर उभारावा लागेल. ओहो मारण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर सध्या इथून मातीचा सुगंध देत असताना फलंदाजाला डॉट बॉल पाहायला मिळतो. बॉल सध्या संपन्न झाल्यात या षटकामध्ये. 3 आणि अंतिम 3 बॉलचा खेळ मात्र शिल्लक असणार आहे. ओहो या ब्लेसला फुल टॉस बॉल पाठीमागे चालला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे बॉल निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. नागेश यांच्या बॅटमधना हा पहिला टीमसाठी चौकार. चौकाराच्या मदतीनं टीमची धाव संख्या 34. 34 धावा मात्र धाव फलकावर लागल्यात. मॅन ऑफ द मॅच मागील मॅचचे सुरेश. चला या पण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेऊन जायची आहे, परंतु त्यांचंही स्वागत सध्या इथून आणखीन केला जाईल, कारण की छोट्या लेनचा हा बॉल होता, फक्त स्क्वेअर कट केला आणि बॉल निघून चाललाय शॉर्ट पॉइंट मधून डीप पॉइंटला. 4 रन. चला मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील दिलं जाईल. चांगली केली, चांगली फटकेबाजी त्यांची पाहायला मिळाली आणि चिंचवली संघ मात्र इथून जिंकताना पाहायला मिळाली. यावेळीचा बॉल फटका फसलाय, सेफ गेलाय फिल्डरच्या हातामध्ये, पकडला गेलाय झेल आणि संपवला आता नागेश या खेळाडूचा खेळ. आणि इथून पाहिले तर पहिल्या इनिंगचा देखील खेळ मात्र संपन्न होताना पाहायला मिळेल. टीमची धाव संख्या टोटल 38 धावा मात्र धाव फलकावर लागताना पाहायला मिळतील. पहिली बॅटिंग केली होती चिरवली संघानं आणि सेकंड इनिंग मध्ये आता बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळेल संघ कुरुंगलेवाडी संघ. धावा 38 जमल्यात, बॉल असतील 18 आणि 18 बॉल्स मध्ये आता 39 धाब्यांची मात्र गरज असणार या संघाला. चला टीम मीटिंग करू नका, लगेच बाहेर या आणि चला ओपनिंग जोडी देखील आपण लगेच पाठवायची. चांगली स्पर्धा जय अगदी पाहायला गेलं तर देवबा क्रिकेट संघ कळंबोली वाडी आयोजित स्वर्गीय जनाबाई हिल्लम स्मृती चषक 2026 हे पर्व तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आजची पाहिले तर 4थी रात्र म्हटल्यानंतर आणखीन 2 रात्री या स्पर्धेमध्ये आणखीन तुम्हाला पाहायला मिळेल. सुपर संडे आय थिंक या स्पर्धेतलं शेवट असेल. रविवारच्या दिवशी या स्पर्धेतला अंतिम दिवस, अंतिम रात्र आणि त्यामध्ये पाहायला मिळेल प्रथम क्रमांकाचा मानकरी कोण आहे, रनरअप कोण आहे, तृतीय, चतुर्थ, पंचम आणि 6व्या क्रमांकाचा मानकरी कोण आहे हे देखील आपल्याला शेवटच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील. तब्बल पाहिले तर 60 संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि 60 संघांमधून 6 संघ तुम्हाला पाहायला मिळतील या स्पर्धेमधील चॅम्पियन, रनरअप, उपविजेता आणि तब्बल 54 संघ या स्पर्धेतून रिकामा हाती माघारी परतताना पाहायला मिळतील. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. 18 बॉल आणि 18 बॉल्स मध्ये आता 39 धाब्यांची गरज आहे. धावा जेवढ्या सोप्या आहेत तेवढ्या सोप्या नसणार आहेत, कारण की ज्या पद्धतीने कुरुंगलेवाडी संघाच्या गोलंदाजांना धावा खर्च केल्यात तशाच पद्धतीने आता धावा वसूल कराव्या लागतील. आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम चेरवली संघानं जशा पद्धतीने पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा जमवल्यात ना, तशी सुरुवात मात्र करावी लागेल. परंतु अडचण सध्या त्यांची वाढली जाईल. गोलंदाज पाहिलं तर फिरकीचा जादूगर सध्या दीपक हे पाहायला मिळतील आणि स्ट्राईक एंडला फलंदाज असणाऱ्या संजय ऑन अ स्ट्राईक आणि त्यांच्या संवेदला पाहिलं तर कैलास असणार आहेत. नॉन स्ट्राईक एंडला पहिला बॉल. या ब्लिसला फटका फसला, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न होता, परंतु नो मॅन्स लँड्स मध्ये हा बॉल लँड झालाय.
कदाचित नागेश यांना ट्राय करणं हे गरजेचं होतं, परंतु दीपक त्यावर धावत गेले. नागेशला चान्स दिलं गेलं नाही आणि सध्या बचावले गेलेत फलंदाज आणि पहिली धाव संख्या स्कोर कार्डवर जोडली जाईल ती कुरुंगलीवाडी संघाच्या माध्यमातून. मानंत्री पॉवर प्लेचा पहिला षटक. यावेळेसला पहा, थोडासा कटरचा वापर केलाय. बॅट अगोदर फिरली, बॉल थोडासा उशिरानं रिलीज केला आणि सोपं काम नसणार या गोलंदाजाला फेस करणं, कारण की कधी कुठल्या दिशेला वळण घेईल हे जजमेंट करणं थोडंसं कठीण राहील फलंदाजाला. हो, आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला. सेम लेंथवर सध्या गोलंदाजी केली जाते. फुटवर्कचा वापर नाही आहे आणि या फुटवर्कचा वापर जर इथे फलंदाजानं केला तर त्याचा बेनिफिट इथे बॉलवर मिळून जाऊ शकतो. परंतु बॉल 3 झाले संपन्न आणि 3 बॉलच्या नंतर एक धाव मात्र स्कोर कार्डवर पाहायला मिळाली आहे. दीपक पुन्हा एकदा तयार. यावेळेचा बॉल थोडासा बाहेर चाललाय की काय आशाभूत नजरेतनं पाहत राहतील आता, परंतु रेफर सध्या वाईट साठी केला टीव्ही अंपायरकडे आणि चेक केला जाईल हा बॉल वाईट आहे की नाही. केटीचे लाईव्ह सध्या पाहायला गेले तर पूर्णपणे काबीज केला. कर्जत परिसरामध्ये चांगल्या पद्धतीने पाहायला गेलं तर या वाहिनीच्या माध्यमातून सातत्याने तुम्हाला लाईव्ह मॅचेस पाहायला मिळतील. क्लॅरिटी, क्वालिटी, क्वांटिटी जर या चॅनलचे आवडले असेल तर आपण लाईक, सबस्क्राईब आणि शेअर देखील करा. आणि टीव्ही अंपायर चेक केलं जाईल हा बॉल लेनच्या आतमध्ये आहे की नाही आहे, कारण की टप्पा पडल्यानंतर थोडासा पाचच्या तर वरून चालला. इट्स अ फेल डिलिव्हरी, इट्स अ डॉट बॉल कॉल बाय थर्ड अंपायर. 4 बॉलचा खेळ झालाय संपन्न, धाव संख्या फक्त एकच. यावेळीचा बॉल आणखीन बाहेर टाकण्याचा प्रयत्न आणि तोही सक्सेसफुल राहिला. तब्बल या खेळाडूनं 4 बॉल मात्र निर्धाव केल्यात आणि जर अशाच पद्धतीनं डॉट बॉल खेळत राहतील तर कुरुंगलीवाडी संघ संकटामध्ये सापडेल. फुटवर्कचा वापर करण्याचा प्रयत्न आहे, परंतु कमालीची गोलंदाजी दीपक, चिरवली संघाचा बेस्ट गोलंदाज म्हणून देखील ओळखला जातो या गोलंदाजाला आणि सध्या तेच उदाहरण पाहायला मिळालं आहे, कारण की सध्या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये नाचवलं त्याने अक्षरशः. तब्बल 6 बॉल टाकल्यात, त्यामध्ये 5 डॉट आणि एक जाव मात्र खर्च केल्या. बॉल असतील आता 12 आणि 12 बॉल्समध्ये 38 धावींची मात्र गरज आहे. 12 बॉल 38 धावींची गरज आहे. गोलंदाज सुनील आहेत आणि सुनीलने देखील चांगली सुरुवात केली आहे षटकाला. इथून पाहिलं तर डॉट बॉल आला. ज्या खेळाडूला पहिल्या बॉलवर जीवदान दिलं होतं त्या खेळाडूला कुठेतरी आक्रमण करणं गरजेचं होतं, परंतु तसं होताना पाहायला मिळत नाहीये. हाही बॉल पाहिलं तर डॉट आहे. 11 बॉल 38 धावेंची गरज आहे. मोठ्या धाव संख्येचा पाठलाग करायचा. यावेळेसला शॉर्ट प्लेनचा बॉल आहे, फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. मी तर म्हणेन कुठेतरी चुकी करताच फलंदाज, कारण की ज्या वेळेसला पवित्र रूप दाखवायचं होतं त्यावेळेसला दाखवलं नाहीये आणि ज्या वेळेसला मोठ्या फटक्यांची गरज आहे त्यावेळेसला संयमी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतात. कुठेतरी विश्वास स्वतःवर ठेवून बॅटिंग करावी लागेल. का टीमनं ओपनिंगसाठी पाठवले ते देखील पाहावं लागेल. लावली अपील करण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल पाहिला तर आणखीन डॉट येताना पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ झालाय संपन्न. याही षटकामध्ये अद्यापर्यंत एकही धाव आली नाहीये. टोटल जर विचार केला ना तर पहिल्या ओव्हरमध्ये एकच धाव दीपकनं खर्च केल्या आणि त्याच उमेदीने आणि त्याच आत्मविश्वासनं गोलंदाज याही वेळेसला काम करतोय चांगल्या पद्धतीनं सुनील. यावेळीचा बॉल हवेमध्ये आहे, जजमेंट चाललाय, परंतु हाही बॉल ड्रॉप झालाय. फलंदाज बाद. पंच धावा एकही नाहीये. रनआउट. संजय हे खेळाडू मैदानाच्या बाहेर परततील. आता धावा पाहिल्या तर स्कोरबोर्डवर
तेवढ्याच राहतील. एकच धाव. बॉल संपन्न झाल्या सध्या पाहिलं तर 4-8 बॉल 38. ओहो, यावेळीचा बॉल आणखीन बाहेर टाकला गेला. नजर नाहीये बॉलावर, फुटवर्कचा वापरही नाहीये आणि त्यामध्ये आणखीन डॉट बॉल आता ऍड करावा लागेल. बॉल पाहिलं तर या षटकामध्ये संपन्न झाल्यात 5. आता इथून पाहिलं तर येणारे 7 बॉल. हा बॉल फार महत्वाचा राहणार आहे. जर याच्यावर षटकार आला तर निश्चितपणे मॅच कुठेतरी बनली जाईल. परंतु येईल का षटकार? पाठीमागे चाललाय. त्या ठिकाणी पाहिलं तर थोडंसं फंबल झालं क्षेत्ररक्षक, परंतु धाव मात्र घेतली नाहीये. डॉट बॉल. आणि या षटकाची जर उल्लेख करायचं झालं तर मेडन षटक आय थिंक या गोलंदाजानं टाकल्या, कारण की एकही धाव मात्र सुनील या गोलंदाजानं दिले नाही आणि आपल्या कारकिर्दीमधील हा पहिला मेडन षटक आज पाहिलं गेलं तर स्वर्गीय जनाबाई हिल्लंब स्फूर्ती चषकामध्ये मेडन षटक टाकण्याचा बहुमान या गोलंदाजाला मिळाला जाईल. आता बॉल असतील 6 आणि 6 बॉलमध्ये 38 धावांची गरज आहे. पूर्णपणे बॅकफुटला लोटलाय टीम पाहिलं तर कुरुंगलेवाडी संघाला. आता 6 बॉलमध्ये 38 धावा होणं तर अशक्य आहे, परंतु टेनिस बॉल क्रिकेटचा हा खेळ आहे मित्रांनो. कधी काय घडेल हे सांगणं आजपर्यंत कोणाला जमलंही नाही आणि इथून जमणारही नाही आहे. अल्पेश आलेत गोलंदाजी मार्कवर. बॉल पाहिला तर आही डॉट आलाय आणि आता चिंता तर पूर्णपणे वाढली गेल्या. डगआउट मध्ये देखील आशा आता वाढल्या गेल्या त्या कुरुंगलेवाडी संघाच्या बाजूनं. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये आता 38 धावांची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पाच बॉल 38 धावा. दुसरं षटक मेडन आलं होतं त्याचाच बेनिफिट याही गोलंदाजाला मिळाला जाईल. वेगवान बॉल आणखीन एकदा पाहायला मिळेल. इथे संयम दाखवण्याचा प्रयत्न, परंतु बीट होतात. कुठेतरी प्रॅक्टिसचा अभाव सध्या पाहायला मिळते कुरुंगलेवाडी संघाच्या बाजूने. गोलंदाजीमध्ये देखील थोडीशी कमतरता पाहायला मिळाली आणि बॅटिंगमध्ये त्याहीच पद्धतीनं कमतरता पाहायला मिळाली आहे. प्रॅक्टिस करणं फार महत्त्वाचं आहे. ओहो, पाठीमागे मारण्याचा प्रयत्न होता सफल, परंतु 3 स्टंपच्या वरून हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. हाही षटक का मेडन ओव्हरकडे घेऊन जाईल गोलंदाज अल्पेश, कारण की तब्बल पाहिलं तरी या गोलंदाजानं 3 बॉल टाकल्यात आणि त्यामध्ये एकही धाव मात्र खर्च केली नाहीये. एकच धाव अद्यापपर्यंत पाहायला मिळाली आहे कुरुंगले वाडी संघाच्या माध्यमातून, परंतु शॉर्ट प्लेनचा बॉल आहे. फायनली केलाय क्रेल. हा पहिला चौकार आलाय टीम कुरुंगलेवाडी संघाच्या माध्यमातून. उशीर झालाय फटक्यांना, कारण की जर अगोदरच्या ओव्हर्सवर अशा पद्धतीने मोठे फटकेबाजी झाली असती तर कुठेतरी मॅच आता बनली गेली असती, परंतु चौकार आलाय. टीमची धावसंख्या 5 धावा पाहायला मिळतील. 34 धावांची गरज आहे. हा वेगवान बॉल सिंगल घेण्याचा प्रयत्न आहे. रनआउटची चान्स इथे असणार आहे, परंतु नाही आहे. आता बॉल या षटकामध्ये पाहिलं तर शेवटचा शिल्लक राहणार आहे. टीमची धावसंख्या पाहिली तर 6 धावा सध्या धावफलकावर पाहायला मिळतील. 33 धावांची गरज आहे. मोठ्या संख्येनं सध्या पराभूत होतील का? अंतर कापण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु इथे आला डॉट बॉल आणि मॅच जिंकल्या ती चेरवली संघानं. हार्ड लक टीम कुरुंगलेवाडी संघ. ऑल दी बेस्ट टीम चेरवली आणि नेक्स्ट मॅच साठी ऑल दी बेस्ट कुरुंगलेवाडी संघ. आज आपण पराभूत झालात. कुठेतरी चुका ओळखणं गरजेचं आहे. बॅटिंग लाईन थोडीशी कमतरता आणि ती आता तुम्हाला सुधार